आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात एकीकडे विकास कामं जोरात सुरू आहेत, तर दुसरीकडे या विकास कामांमुळे आणि शहरात खोदून ठेवण्यात आलेल्या रस्त्यांमुळे नाशिककरांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर नाशिकचे महापौर आणि उपमहापौर यांनी ज्यावेळेला 2 दिवसांपूर्वी शहरात अचानक या सगळ्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला, त्यावेळेला अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। हे काम करणारे ठेकेदार जे आहेत ते राजरोसपणे नियमांचं उल्लंघन करून अक्षरशः पायमल्ली करत या ठिकाणी सर्रासपणे कामं करतायत। खरं तर शहरामध्ये हे रस्ते खोदत असताना या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग असणं आवश्यक आहे, सूचना फलक लावणं आवश्यक आहे, लाल झेंडे लावून या ठिकाणी काम सुरू आहे अशा पद्धतीच्या दिशादर्शक ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी असणं आवश्यक आहे। मात्र तसं काही नव्हतं आणि त्यामुळे महापौरांनी आता शहरातल्या 17 ठेकेदारांना नोटीस पाठवत त्यांच्यावर थेट कारवाई केलेली आहे। सर्वसामान्य नाशिककरांच्या भावना लक्षात घेऊन संतप्त झालेल्या महापौरांनी शहरातल्या 17 ठेकेदारांविरोधात आता थेट कारवाईच केलेली आहे। एवढंच नाही तर येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जर या सगळ्या कामांमध्ये सुधारणा दिसली नाही आणि नियमांचं पालन झालं नाही तर या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देखील महापौरांनी दिला आहे। त्यामुळे आता किमान महापौरांच्या या कारवाईनंतर या ठेकेदारांच्या कामात बदल होईल आणि नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही अशीच सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।